Welcome students. We are studying methods of preparation of polymers. Okay. You know that well. What are the polymers? Okay. Polymers are the macromolecules having high molecular weight and composed of smaller repeating unit called as monomers. त्यामध्ये आपण पाहतोय प्रिपरेशन. मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं हाऊ टू प्रिपेअर नायलॉन 6. हाऊ टू प्रिपेअर नायलॉन 6. त्याचबरोबर हाऊ टू प्रिपेअर टेफ्लॉन, हाऊ टू प्रिपेअर ऑर्लॉन, लाईक दॅट पॉलिमर्स. सो टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ पॉलिइस्टर्स. काय पाहायचं आपल्याला? पॉलिइस्टर्स पाहायचे आहेत. काय असतात पॉलिइस्टर? तुम्हाला माहिती आहे कपड्यामध्ये पण पॉलिइस्टर असतं. हे जे कपडे असतात प्युअर सुती, पॉलिस्टर. ओके. तर हे पॉलिस्टर म्हटलं की त्यांच्यामध्ये कोणता फंक्शनल ग्रुप असतो किंवा कोणतं चेन असते ते आपल्याला पाहायचे. ओके. चला प्रिपरेशन ऑफ पॉलिमर्स. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट पॉलिस्टर्स. पॉलिस्टर्स कोणाला म्हणायचं असतं तर मी डेफिनेशन देतो पहा. द पॉलिमर्स विच कंटेन ईस्टर लिंकेजेस इन देअर स्ट्रक्चर आर कॉल्ड एज पॉलिइस्टर्स. पहा इथं पॉलिमर्स विच कंटेन काय पहा पॉलिमर, ज्या पॉलिमर मध्ये अनेक ईस्टर लिंकेजेस असतात त्यांना पॉलिइस्टर्स म्हणायचं असतं. पॉलिमर्स विच कंटेन मोर ईस्टर लिंकेजेस, मेनी, मोर ऐवजी मेनी तो मेनी ईस्टर लिंकेजेस. कोणती? मेनी ईस्टर. आणि ईस्टर लिंकेज म्हणजे कोणती? कंटेन ही अशा प्रकारची सी डबल बॉन्ड ओ ओ ही ईस्टर लिंकेज असते. कोणती असते? ही. पॉलिमर्स विच कंटेन मेनी ईस्टर लिंकेजेस are called polyesters. त्यांना काय म्हणतो आपण? तर पॉलिइस्टर्स असं म्हणतो. ज्या पॉलिमर्स मध्ये एकापेक्षा जास्त ईस्टर लिंकेजेस असतात त्यांना पॉलिइस्टर असं म्हटलं जातं. पॉलिइस्टरचा उपयोग टेरिउल तयार करण्यासाठी केला जातो. कपड्यामध्ये देखील काही प्रमाणात कॉटन म्हणजे सूत असतं तर काही प्रमाणात ईस्टर हा प्रमाण असतो. ओके. तर चला आज आपल्याला पाहायचंय कोणतं पॉलिस्टर पाहायचंय. आज आपल्याला टेरिलिन कसं तयार केलं जातं त्याविषयी पाहायचे. टेरिलिन म्हणजे डॅक्रॉन. ओके. टेरिलिन म्हणजे काय तर डॅक्रॉन, त्या प्रकारचं पॉलिमर. इथे तुम्ही एक पॉलिस्टर मधलं प्रिपरेशन ऑफ टेरिलिन. आणि टेरिलिन म्हणजे काय तर टेरिलिन म्हणजे डॅक्रॉन. टेरिलिन म्हणजे काय तर लक्षात ठेवा डॅक्रॉन. हाऊ विल यू प्रिपेअर डॅक्रॉन किंवा हाऊ विल यू प्रिपेअर टेरिलिन असं जर आलं तर 2 मार्कासाठी प्रश्न हा असू शकतो. म्हणून लक्षात घ्या प्रिपरेशन ऑफ टेरिलिन, TERYLEN, टेरिलिन त्यालाच काय म्हटलं जातं? डॅक्रॉन. अँड दिस इज अ पॉलिस्टर. हे काय असतं तर पॉलिस्टर आहे. हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो तर हे पॉलिस्टर पॉलिमर आहे. कोणतं? इट इज अ पॉलिस्टर पॉलिमर. आता कसं तयार करायचं त्याविषयी सांगतो. चला मी असं म्हणतोय इथं आपल्याला कंटेनर घ्यायचं आहे. काय घ्यायचं आपल्याला? इथं कंटेनर घ्यायचं आहे. कंटेनर घेतलं. या कंटेनर मध्ये आपल्याला घ्यायचं आहे इथिलीन ग्लायकॉल आणि टेरेफ्थॅलिक ऍसिड नावाचे मोनोमर्स. याच्यासाठी स्टार्टिंग मटेरियल कोणतं लागतं पहा. मी तुम्हाला हे जे टेरिलिन आहे हे 2 प्रकारे तयार करून दाखवणार आहे. पहिलं जे आहे पहिलं टेरिलिन तयार करण्यासाठी आपण घेणार आहोत इथिलीन ग्लायकॉल आणि टेरेफ्थॅलिक ऍसिड. कोणतं? इथिलीन ग्लायकॉल आणि टेरेफ्थॅलिक ऍसिड. म्हणून मी असं म्हणतोय मोनोमर्स ऑफ डॅक्रॉन म्हणजेच टेरिलिन. म्हणजेच काय तर टेरिलिन आर. कोणते? तर ते आहेत इथिलीन ग्लायकॉल. कोणतं पहा? इथिलीन ग्लायकॉल एक आहे. इथिलीन ग्लायकॉल अँड टेरेफ्थॅलिक ऍसिड आणि दुसरं कोणतं तर टेरेफ्थॅलिक ऍसिड हे आहे. ओके. हे जे कंटेनर आहे या कंटेनर मध्ये आपल्याला घ्यायचं आहे इक्वल क्वांटिटी ऑफ कोणाचं? इन दिस वी हॅव टू टेक इथिलीन ग्लायकॉल. काय घ्यायचं? इथिलीन ग्लायकॉल घ्यायचं. आणि त्याच बरोबर त्यात घ्यायचं आहे आपल्याला टेरेफ्थॅलिक ऍसिड. काय घ्यायचं? टेरेफ्थॅलिक ऍसिड घ्यायचं. आणि मी असं सांगतो इथिलीन ग्लायकॉल आणि टेरेफ्थॅलिक ऍसिड घेतल्यानंतर त्याला आपल्याला हीट करायचं आहे 420 ते 460 पर्यंत. किती? 420 ते 460 डिग्री सेल्सिअस पर्यंत. 420 ते 460
केल्विन या टेम्परेचर पर्यंत हीट करायचं आणि हे हीट करत असताना याच्यावरती आपल्याला प्रेशर द्यायचं आहे, याच्यावरती आपल्याला प्रेशर अप्लाय करायचं आहे आणि त्याचबरोबर यात आपल्याला कॅटलिस्ट टाकायचं आहे. कोणतं कॅटलिस्ट टाकायचं आपल्याला? झिंक ॲसेटेट आणि अँटीमनी ट्रायऑक्साइड. ओके, ती रिॲक्शन कशी होते ती आपण पाहूया. इथं टाकायचं कॅटलिस्ट कोणता? झिंक ॲसेटेट आणि अँटीमनी ट्रायऑक्साइड हे टाकायचे. चला रिॲक्शन कशी लिहायची त्याविषयी सांगतो. इथिलीन ग्लायकॉलचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे CH2OH. पाहायचे तुम्ही. आपल्याला इथे घ्यायचे तर n नंबर ऑफ इथिलीन ग्लायकॉल. काय घ्यायचं तर n नंबर ऑफ इथिलीन ग्लायकॉल. ओके, हा कोणता आहे? इथिलीन ग्लायकॉल. प्रिपरेशन लिहित असताना आपल्याला फॉर्म्युला माहित असणं आवश्यक आहे. हे इथे तुम्ही इथिलीन ग्लायकॉल काय घेतोय पहा, हे आहे इथिलीन ग्लायकॉल आणि n मोनोमर्स ऑफ. त्याचबरोबर आपल्याला घ्यायचंय टेरेफ्थॅलिक ऍसिड. काय घ्यायचं? टेरेफ्थॅलिक ऍसिड. आता त्याचा फॉर्म्युला कसा आहे तर तो सांगते पहा. तर त्याचा फॉर्म्युला हे पहा, ही रिंग काढायची अगोदर अशी. ओके, ही काढायची बेंझीन रिंग. नंतर C डबल बॉन्ड OH आणि तसंच इकडं C डबल बॉन्ड OH ह्या प्रकारे. याचं नाव काय? तर याचं नाव आहे टेरेफ्थॅलिक ऍसिड. याचं नाव काय आहे? टेरेफ्थॅलिक ऍसिड हे आहे विद्यार्थी मित्रांनो. When n molecules of ethylene glycol and n molecules of terephthalic acids are heated up to 420 to 468 Kelvin in presence of zinc acetate and antimony trioxide, it undergo polymerization to give डॅक्रॉन. आता पहा काय होतं तर इथं लिहायचं एरो. ही रिॲक्शन मोठी आहे म्हणून रिॲक्शन जर मोठी असेल, बसत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे देखील ती रिॲक्शन लिहू शकता. इथिलीन ग्लायकॉल आणि टेरेफ्थॅलिक ऍसिड यांचं पॉलिमरायझेशन होतं. यांचं काय होतं? पॉलिमरायझेशन होतं. आणि पॉलिमरायझेशन म्हणजे काय बरं? तुम्हाला माहिती आहे पॉलिमरायझेशन म्हणजे काय? इथिलीन ग्लायकॉल आणि टेरेफ्थॅलिक ऍसिडला आपण हीट करतो त्यावेळेस त्याच्यापासून पॉलिमर तयार होतं. पॉलिमर तयार होण्याच्या प्रोसेसला पॉलिमरायझेशन म्हणायचं असतं. आणि नेमकं काय होतं? जर n नंबर ऑफ इथिलीन ग्लायकॉल आणि n नंबर ऑफ टेरेफ्थॅलिक ऍसिड जर घेतलं विद्यार्थी मित्रांनो, तर इथं असं होतं पहा, हा C डबल बॉन्ड OH आणि हा CH2OH यातलं काय निघून जातं तर मी असं सांगतोय की इथून हा OH C डबल बॉन्ड OH हा O आणि H आहे, यातला H निघून जातो. यातला काय निघून जातो? H. आणि यातला OH हा निघून जातो, यातला OH. ओके, तर ह्या अशा प्रकारे इथून निघून जाईल. इथला H आणि इथला OH निघून जाईल. निघून जाईल. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता, त्याला आपण असंही म्हणू शकतो बरं का, इथला OH आणि इथला H अशाही पद्धतीने आपण त्याला काढू शकतो. ठीक आहे, चला इथं असं दाखवू आपण. पहा इथं फक्त आपल्याला रिॲक्शन समजणं महत्वाचं आहे. ठीक आहे, CH2OH इथं काय तर CH2OH प्लस N इथं OH. ओके, यातला OH आणि यातला H निघून जातो. ठीक आहे, हा OH आणि हा H इन द फॉर्म ऑफ H2O निघून जातं. म्हणून इथे तुम्ही n नंबर ऑफ H2 निघून जातं. ओके, या रिंग C डबल बॉन्ड OH मधला OH आणि हा H इन द फॉर्म ऑफ वॉटर निघून जातो. तसंच इकडचा पण हा OH आणि इकडचा H. मी असं म्हणतोय ह्या इथिलीन ग्लायकॉलचा H याच्या राईट डाव्या साइडनं अशा प्रकारचे जे मोनोमर असणार आहे त्याच्यातला काय निघून जाणार आहे? OH निघून जाणार आहे. ओके, आणि म्हणून n नंबर ऑफ H2 लिहिलं. आता जर समजा मी म्हणतोय हा पण बॉन्ड तुटतोय आणि इकडचा हा पण बॉन्ड तुटतोय, तर काय तयार होईल? आपल्याला शिल्लक काय राहतं पहा, ते टाकायचं ब्रॅकेट मध्ये. काय टाकायचं पहा, ही रेष असा O. ओके, नंतर CH2, पुढं इथं CH2, नंतर इथं काय राहिलं? O. इथं काय राहिलं शिल्लक? O. ओके, हा O आणि हा कार्बन काय होतं? त्याच्यात बॉन्ड जोडला जातो. O नंतर C डबल बॉन्ड O. त्यानंतर इथं ही रिंग आहे. ओके, ही रिंग दिसते. नंतर C डबल बॉन्ड O याच्या पुढे जे इथिलीन ग्लायकॉल असणार आहे पहा, तुमच्या लक्षात येण्यासाठी इथं काय असणार आहे? तर इथं CH2OH. तर यातला OH आणि यातला H निघून जर गेला, निघून गेला, तर ह्या कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजनच्या पुढे काय असणार? तर O, म्हणजे ते पुढच्या भागाचा तो असणार आहे. म्हणून आपल्याला एवढंच लिहायचं आहे.
आणि हे जे तयार होतं या पॉलिमरला काय म्हणायचं तर या पॉलिमरला म्हणायचं असतं टेरिलिन. याला काय म्हणायचं असतं टेरिलिन किंवा यालाच काय म्हणतो आपण तर डॅक्रॉन. यालाच काय म्हणतो तर डॅक्रॉन. विद्यार्थी मित्रांनो यापासून हे जे पॉलिमर आहे हे अशाच प्रकारे पुढे असणार आहे. अशाच प्रकारे काय असणार ते पुढे असणार आहे. अशाच प्रकारे पुढे असणार आहे. याचा अर्थ काय तर पहा हे जे आहे ना हे आहे ह्या सी डबल बॉन्ड ओ च्या पुढे काय असणार आहे सी डबल बॉन्ड ओ च्या पुढे इकडं ओ असणार आहे. काय असणार तर ओ. त्याच्या पुढे काय असणार आहे त्याच्या पुढे CH2 ओके. हा H निघून जाणार आहे हा H निघून जाणार आहे म्हणून पुढे काय असणार आहे ओ. त्याच्या पुढे काय असणार आहे पहा बरं. त्याच्या पुढे तुम्ही जर पाहिलं CH2 O च्या पुढे काय असणार आहे तर सी डबल बॉन्ड ओ असणार आहे. त्याच्या पुढे असे रिंग असणार आहे ओके. त्याच्या पुढे असा सी डबल बॉन्ड ओ त्याच्या पुढे असं पुन्हा असणार आहे. म्हणजे ही जी कंटिन्यू असेल ही जी चेन असेल यामध्ये ईस्टर जे असणार आहे पहा सी डबल बॉन्ड ओ म्हणजे कोणता फंक्शनल ग्रुप आहे बरं तर हा आहे ईस्टर फंक्शनल ग्रुप. कोणता आहे ईस्टर फंक्शनल ग्रुप सी डबल बॉन्ड ओ. त्याचबरोबर सी डबल बॉन्ड ओ इथं कोणता फंक्शनल ग्रुप येणार विद्यार्थी मित्रांनो इथं परत ईस्टरच येणार आहे. इथं परत काय नंतर ईस्टर. पुढे कोणता आहे ईस्टर. पुढे कोणता आहे तर ईस्टर. याच्या पुढे कोणता आहे तर ईस्टर. म्हणून ज्या ज्या पॉलिमर मध्ये मेनी नंबर ऑफ ईस्टर मॉलिक्यूल किंवा ईस्टर लिंकेजेस येतात त्या प्रकारच्या पॉलिमरला पॉलिईस्टर म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं पॉलिस्टर. म्हणून ह्या टेरिलिनला किंवा डॅक्रॉनला पॉलिस्टर असं का म्हटलं जातं बिकॉज दिस टाइप ऑफ पॉलिमर कंटेन मेनी ईस्टर लिंकेजेस हेन्स आर कॉल्ड ॲज अ पॉलिईस्टर. हेन्स आर कॉल्ड ॲज अ पॉलिईस्टर ओके. मग या पॉलिमरचं लिहायचं कसं लक्षात आलं तुमच्या तर मग इकडचं कशामुळे लिहिलं इकडचं तुमच्या लक्षात यावं त्यासाठी लिहिलं. ऍक्च्युअली स्ट्रक्चर कुठपर्यंत लिहायचं आपल्याला इथपर्यंतच आपल्याला स्ट्रक्चर लिहायचं आहे. आपल्याला इथपर्यंत स्ट्रक्चर लिहायचं ओके. हे पहा इथपर्यंत स्ट्रक्चर लिहायचं लक्षात तुमच्या हे इथपर्यंत लिहायचं. याच्या पुढे काय लिहायचं EN लिहायचं. याच्या पुढे काय लिहायचं तर EN लिहायचं ओके. हे कसं तयार झालं तुमच्या लक्षात आलं हे कसं झालं तर इथिलीन ग्लायकॉलचे किती मॉलिक्युल्स N म्हणजे लार्ज नंबर ऑफ इथिलीन ग्लायकॉल. लार्ज नंबर ऑफ इथिलीन ग्लायकॉल आणि लार्ज नंबर ऑफ टेरेफ्थॅलिक ऍसिड यांना काय करायचं या कंटेनर मध्ये लार्ज नंबर ऑफ N नंबर ऑफ इथिलीन ग्लायकॉल आणि N नंबर ऑफ टेरेफ्थॅलिक ऍसिड. आता N चा अर्थ काय बरं तुम्हाला सगळ्यांना माहिती N चा अर्थ काय हियर N इंडिकेट द लार्ज नंबर आणि लार्ज नंबर म्हणजे काय तर ते लाख असू शकतात ते 1 कोटी असू शकतात ओके. N ही संख्या म्हणजे इथं खूप मोठ्या प्रमाणात येतं. पॉलिमर तयार होत असताना छोटे छोटे मर सिंगल पार्टची संख्या ही जास्त असते आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो when N number of ethylene glycol is react with N number of terephthalic acid at 420 to 460 Kelvin in presence of कोणाच्या तर in presence of zinc acetate इथे तुम्ही in presence of zinc acetate and पुन्हा कोणते आणि अँटीमनी ट्रायऑक्साइड कोणत्या पुन्हा तर अँटीमनी ट्रायऑक्साइड ओके. अँटीमनी ट्रायऑक्साइड या दोघांचा फॉर्म्युला जर लिहायचा असेल तर मी खाली लिहू शकतो पाहतो इथं फॉर्म्युला येतो डबल लिहायला तुमच्या लक्षात यायचं डबल लिहायला मी ओके. अँटीमनी ट्रायऑक्साइडचा आणि याचा फॉर्म्युला कोणता तर लक्षात ठेवा पॉलिमरायझेशन म्हणजे पॉलिमरची तयारी प्रोसेस आणि झिंक ॲसेटेट आणि अँटीमनी ट्रायऑक्साइड. झिंक ॲसेटेटचा फॉर्म्युला CH3COO2 टाइम Zn ओके. हा झाला झिंक ॲसेटेट आणि अँटीमनी ट्रायऑक्साइड त्याचा फॉर्म्युला आहे Sb2O3. त्याचा फॉर्म्युला आहे Sb2O3 आणि काय तर होतं लक्षात तुमच्या when N नंबर ऑफ इथिलीन ग्लायकॉल आणि N नंबर ऑफ टेरेफ्थॅलिक ऍसिड असेल तर कोणते बॉन्ड तुटतात तर कार्बोक्सिलिक ऍसिड मधला हा कार्बन OH बॉन्ड तुटतो. इथला OH आणि यातला कोणता बॉन्ड तुटतो यातला H बॉन्ड तुटतो आणि मग ह्या दोघातून मिळून काय निघून जातं या दोघांतून मिळून काय निघून जातं सांगा बरं या दोघातून मिळून निघून जातं H2O. काय निघून जातं H2O. त्याचबरोबर इकडचा इथिलीन ग्लायकॉल मॉलिक्यूलचा H हा दुसऱ्या टेरेफ्थॅलिक ऍसिडच्या OH सोबत निघून जातो आणि इकडे तशाच पद्धतीनं या टेरेफ्थॅलिक ऍसिडचा OH हा दुसऱ्या इथिलीन ग्लायकॉल सोबत निघून जातो. ह्या गोष्टी क्लिअर होणं महत्त्वाचं आहे. मग काय शिल्लक राहतं O. काय शिल्लक राहतं O अशी रेष ओढायची O. त्यानंतर पुढं CH2 त्याच्या पुढं हे पहा CH2 त्यानंतर इथे काय शिल्लक राहतं O ओके. O इज बॉन्डेड विथ C डबल बॉन्ड O म्हणजे इथं C डबल बॉन्ड O. पुढं ही रिंग आहे ओके. त्यानंतर पुढं C डबल बॉन्ड O आणि त्याच्या पुढं काय असणार आहे
इथं पण ओ असणार आहे, पण ते पुढच्या पार्टचं असणार म्हणून इथपर्यंतच आपण लिहितो. आणि यालाच काय म्हणतो आपण, यालाच आपण म्हणतो टेरिलिन, यालाच काय म्हणतो टेरिलिन, किंवा यालाच काय म्हणतो डॅक्रॉन, याला काय म्हणतो डॅक्रॉन. अँड दिस टेरिलिन ॲज वेल ॲज डॅक्रॉन कंटेन लार्ज नंबर ऑफ ईस्टर लिंकेज, हेज इट इज अ पॉलीईस्टर टाइप ऑफ पॉलिमर. हे कोणत्या प्रकारचं आहे, तर हे आहे पॉलीईस्टर टाइप ऑफ पॉलिमर. आणि इथं बाय प्रोडक्ट काय असतात, तर n नंबर ऑफ H2O निघून जातात. काय निघून जातात, तर n नंबर ऑफ H2O. लक्षात आलं. वेन n नंबर ऑफ इथिलीन ग्लायकॉल अँड n नंबर ऑफ टॅरेक्टरिक ऍसिड आर हीटेड ॲट 420 to 460 Kelvin in presence of zinc acetate and antimony trioxide, in presence of also pressure, undergo pressure to form डेक्रॉन पॉलिमर. आणि इथिलीन ग्लायकॉल आणि टेरेप्थेलिक ऍसिड पासून पॉलिमर तयार होण्याच्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, पॉलिमरायझेशन. काय म्हणतो, पॉलिमरायझेशन. म्हणून तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो, इन द प्रिपरेशन ऑफ डॅक्रॉन विच कॅटलिस्ट्स आर युज्ड, तर त्याच्यासाठी झिंक ॲसेटेट आणि अँटीमनी ट्रायऑक्साइड हे कॅटलिस्ट वापरले जातात. त्याच्यासाठी टेम्परेचर किती आहे, तर त्याच्यासाठी टेम्परेचर मी इथे लिहितोय, टेम्परेचर शुड बी किती आहे पहा, इथे इस्टरच्या लिहितो तुम्ही किती, तर 420 ते 460 केल्विन. 460 केल्विन म्हणजे किती असं जवळपास ते, तर आपल्याला माहिती आहे 373 म्हणजे 100. ओके, तर जवळपास 250 ते 200 टेम्परेचरला ही रिएक्शन होते. ओके, हे झालं टेरिलिन. एकदा रिएक्शन पाहून घ्या. ओके, मग तुम्हाला लिहित असताना तुम्हाला जर 2 मार्कासाठी राईट डाऊन द मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ टेरिलिन फ्रॉम इथिलीन ग्लायकॉल अँड टेरेप्थेलिक ऍसिड, तर एवढ्या गोष्टी तुम्हाला लिहिता आल्या पाहिजेत. ओके, प्रिपरेशन ऑफ टेरिलिन, त्यालाच काय म्हणतो आपण, टेरिलिनलाच काय म्हणतो आपण, तर डॅक्रॉन म्हणतो. ते पॉलीईस्टर का आहे त्याचं कारण तुम्हाला लक्षात आलं. त्याच्यामध्ये कोणत्या लिंकेजेस असतात, त्याच्यामध्ये मेनी नंबर ऑफ ईस्टर लिंकेजेस असतात. आणि मोनोमर्स ऑफ डॅक्रॉन आर कोणते, तर हे जे डॅक्रॉन आहे ते कशापासून तयार होतं, इथिलीन ग्लायकॉल म्हणजे हे, आणि त्याचबरोबर टेरेप्थेलिक ऍसिड म्हणजे हे, यांच्यापासून तयार होतं. इथिलीन ग्लायकॉल आणि टेरेप्थेलिक ऍसिड हे डॅक्रॉनचे मोनोमर्स आहेत. आणि ही कंडेन्सेशन प्रकारची रिएक्शन आहे. कोणती, कंडेन्सेशन प्रकारची रिएक्शन. ज्या रिएक्शन होत असताना बाय प्रोडक्ट H2O मिथिल अल्कोहोल असे मॉलिक्यूल बाहेर पडतात, त्या रिएक्शनला कंडेन्सेशन रिएक्शन म्हणतो. सो दिस इज अ कंडेन्सेशन रिएक्शन इन विच टेरिलिन दॅट इज पॉलिस्टर इज प्रिपेअर्ड. ओके, तर कृपया ही रिएक्शन पाहून घ्या. नंतर आपण पाहूया युजेस ऑफ टेरिलिन. याचे काय पाहिजे आपल्याला, तर युजेस पाहायचे. तर कशासाठी म्हणून हे टेरिलिनचा उपयोग असतो, तर पाहायचं, टेरिलिन इज युज्ड फॉर मेकिंग रिंकल फ्री फॅब्रिक्स. म्हणजे असे काही कपडे असतात, जसं आपण जर पाहिलं सुती कपडे जर असतील तर सुती कपड्याचे जास्त घड्या पडतात, रिंकल जास्त पडतात, सुरकुते जास्त पडतात, किंवा घड्या जास्त पडतात आपण म्हणतो, त्याचा चुरगळा जास्त होतो. तसं हे जे टेरिलिन असतं, टेरिलिन प्रकारचं जे आपण कॉटन मध्ये जे मिक्स करू टेरिलिन, जर कॉटन मध्ये टेरिलिन मिक्स केलं तर ते जे कपडा असतो ते कपडा टाईट राहतो, त्याला घड्या पडत नाहीत. ओके, तर चला, टेरिलिन इज युज्ड फॉर मेकिंग रिंकल फ्री फॅब्रिक्स by blending with cotton. आणि म्हणून अशा प्रकारच्या कॉटनला काय म्हणलं जातं, टेरिकॉट. ज्या कॉटन सोबत पहा, जो कपडा तयार होत असताना कॉटन सोबत टेरिलिन असतं. कोणतं, कॉटन सोबत टेरिलिन असतं, तर टेरिलिनचं टेरी आणि कॉटनचं COT असं मिळून तयार होतं टेरिकॉट. काय होतं, टेरिकॉट. काही जे कपडे असतात ते प्युअर कॉटनचे नसतात किंवा प्युअर टेरिलिनचे नसतात, ते टेरिकॉट असतं. काय असतं, तर टेरिकॉट. म्हणून लक्षात ठेवा, टेरिलिन आणि कॉटन याचं मिक्सचर याला टेरिकॉट म्हटलं जातं. अँड टेरिवूल, तसंच ऊल आणि टेरिलिन याच्या मिक्सचरला काय म्हणतो आपण, तर टेरिवूल असं म्हटलं जातं. टेरिवूल इज अ कॉम्बिनेशन ऑफ टेरिलिन अँड ऊल, आणि टेरिकॉट इज अ कॉम्बिनेशन ऑफ टेरिलिन अँड कॉटन. अँड ऑल्सो अ ग्लास रेनफोर्सिंग मटेरियल इन सेफ्टी हेल्मेट्स. त्याचबरोबर हेल्मेट्स मध्ये देखील याचा उपयोग केला जातो. कशाचा, तर या टेरिलिनचा उपयोग केला जातो. हेल्मेटच्या मधल्या साईडनं घाम येऊ नये किंवा आपल्या डोक्याला कम्फर्टेबल वाटावं याच्यासाठी जे काही हेल्मेट असतं, त्या हेल्मेटचा आतला जो भाग असतो, आतल्या भागाला काय असतं, तर आतल्या भागाला
टेरिओल किंवा टेरिकॉट असतं, टेरिओल किंवा टेरिकॉट हे असतं. ओके, जेणेकरून आपल्याला ते हेल्मेटचा जो भाग असतो मटेरियलचा भाग तो लागू नये याच्यासाठी किंवा आपलं डोकं सेफ राहावं याच्यासाठी टेरिओल किंवा टेरिकॉट हे वापरलं जातं. पहिला उपयोग काय मग, टेरिलिन इज युज्ड फॉर मेकिंग रिंकल फ्री फॅब्रिक्स, घड्यानं पडणारे कपडे तयार करण्यासाठी, बाय ब्लेंडिंग विथ कॉटन, कोणतं, टेरिकॉट अँड टेरिओल, अँड ऑल्सो ॲज अ ग्लास रेनफोर्सिंग इन सेफ्टी हेल्मेट्स. तर थोडक्यात मला सांगायचं, टेरिलिन किंवा ज्याला आपण म्हणतो डॅक्रॉन, डॅक्रॉनचा उपयोग घड्यानं पडणारे कपडे तयार करण्यासाठी केला जातो. ओके, आणि त्याच्यामध्ये टेरिकॉट किंवा टेरिओल असतं, आणि त्याचबरोबर टेरिलिनचा उपयोग जे हेल्मेट्स असतात आपल्या डोक्यासाठी सेफ असतात ते हेल्मेट्स तयार करण्यासाठी देखील टेरिलिनचा उपयोग केला जातो. नेक्स्ट पीईटी. आता पीईटी काय असतं, पीईटी काय असतं पहा, तर पीईटी इज अ पॉलीइथिलीन टेरेफ्थॅलेट. पी फॉर पॉली, ई फॉर इथिलीन, टी फॉर टेरेफ्थॅलेट. पॉलीइथिलीन टेरेफ्थॅलेट म्हणजे पीईटी. Polyethylene terephthalate polyester is a thermoplastic and used for making many articles like bottles. काय करण्यासाठी, बॉटल्स तयार करण्यासाठी, काही टेरिलिनच्या बॉटल देखील असतात बॉटल्स तयार करण्यासाठी, त्याचबरोबर पॅकेजिंग कंटेनर्स तयार करण्यासाठी देखील त्याचा उपयोग केला जातो. डबे जे असतात प्लास्टिकच्या सारखे, तर पॅकेजिंग कंटेनर्स जसं हॉटेलमधून आपण जे पार्सल आणताना ते असतं कंटेनर, तर तसे कंटेनर्स तयार करण्यासाठी, त्याचबरोबर बॉटल्स तयार करण्यासाठी, त्याचबरोबर अडथळे तयार करण्यासाठी म्हणजेच जॅम्स तयार करण्यासाठी देखील या टेरिलिनचा उपयोग केला जातो. कशासाठी, जॅम करण्यासाठी देखील. नंतर त्याला इथं तुम्ही जॅम्स, ओके, एवढं तयार करण्यासाठी केला जातो. बॉटल्स, पॅकेजिंग कंटेनर्स ऑफ जॅम्स यासाठी देखील आपण टेरिकॉटचा उपयोग करतो किंवा टेरिलिनचा उपयोग करतो. आणि त्याचबरोबर पॉलीकार्बोनेट्स, जसं पॉलिइस्टर्स असतं तसं कार्बोनेट असलेले टेरिलिन, पॉलीकार्बोनेट आर ऑल्सो अ काइंड ऑफ पॉलिस्टर पॉलिमर्स. दीज आर हाय मेल्टिंग थर्मोसेटिंग रेजिन्स. एक असतं तर हाय मेल्टिंग थर्मोसेटिंग रेजिन्स हे असतात. ओके, तर इथपर्यंत झालं पॉलिस्टरचं टेरिलिन मधलं. हे काय झालं तर इथपर्यंत झालं टेरिलिनचं. आता एक आपण टेरिलिन पाहिलं, कशापासून पाहिलं, इथिलीन ग्लायकॉल आणि टेरेफ्थॅलिक ऍसिड याच्यापासून आपण टेरिलिन पाहिलं, त्याला आपण डॅक्रॉन म्हणतो, त्याचे युजेस पाहिले. आता दुसऱ्या प्रकारे टेरिलिन कसं तयार होतं त्याविषयी सांगणार आहे. तर मी असं म्हणतो की टेरिलिन तयार करत असताना आपण दोन वेगळे मोनोमर घेऊ शकतो, एक इथिलीन ग्लायकॉल आणि दुसरा डायमिथिल टेरेफ्थॅलेट. यांच्यापासून देखील आपण तयार करू शकतो. तर अगोदर कृपया हे लिहून घ्या. आता नेक्स्ट मेथड ना आपण टेरिलिन तयार करूया. ते पहा कसं तयार करतो. तर इथं प्रिपरेशन ऑफ टेरिलिन मी असं म्हणतो, इथं अनदर मेथड. ओके, अनदर मेथड, वेगळ्या मेथड ना आपण तयार करू. अनदर मेथड, अल्टरनेटिव्ह मेथड आहे अनदर मेथड. या मेथड मध्ये कोणते मोनोमर्स लागतात तेही सांगतो तुम्हाला. तर पहा, इथं मी असं म्हणतोय, हे कंटेनर घेऊ, मी कंटेनर मोडलेलं नाही, तसं ठेवलंय. या कंटेनर मध्ये आपल्याला इथिलीन ग्लायकॉल घ्यायचं आहे. काय घ्यायचं आपल्याला, इथिलीन ग्लायकॉल घ्यायचं. इथं टेरेफ्थॅलिक ऍसिड होतं ना, इथं आपल्याला घ्यायचं आहे. इन दिस कंटेनर वी हॅव टू टेक इथिलीन ग्लायकॉल, n नंबर ऑफ इथिलीन ग्लायकॉल घ्यायचं आहे. इथिलीन ग्लायकॉल घ्यायचं आणि त्याचबरोबर त्यात n नंबर ऑफ डायमिथिल टेरेफ्थॅलेट टाकायचंय. काय टाकायचं पहा, DMT, शॉर्टकट सांगतो, DMT टाकायचं, डायमिथिल टेरेफ्थॅलेट. त्याचा फॉर्म्युला कसा आहे ते सांगतो अगोदर पहा. डायमिथिल टेरेफ्थॅलेट लिहित असताना अगोदर इथं लिहायचं n नंबर ऑफ इथिलीन ग्लायकॉल. ओके, इथिलीन ग्लायकॉलचा फॉर्म्युला कोणता, तर तो आहे CH2OH. हे पहा, CH2OH. हा काय घेतला आपण, n नंबर ऑफ इथिलीन ग्लायकॉल. नंतर याच्यामध्ये काय घ्यायचं, डायमिथिल टेरेफ्थॅलेट घ्यायचं. काय घ्यायचं, डायमिथिल टेरेफ्थॅलेट. त्याचं स्ट्रक्चर कसं, तर त्याचं स्ट्रक्चर काढायचं ते असं. पहा बरं काय, डायमिथिल टेरेफ्थॅलेटचं स्ट्रक्चर कसं काढायचं, तर त्याचं स्ट्रक्चर काढायचं आहे ते असं. ओके, C डबल बॉन्ड OCH3 हे काढायचं. हे रिंग काढली, त्याच्यानंतर C डबल बॉन्ड OCH3. तसंच इकडं पण C डबल बॉन्ड OCH3 काढलं. ओके, हे n नंबर ऑफ इथिलीन ग्लायकॉल, त्याच्यासोबत n नंबर ऑफ डायमिथिल टेरेफ्थॅलेट. आणि इथं पण काय घेतोय पहा, इथं पण आपल्याला घ्यायचं इथिलीन ग्लायकॉल, हे घ्यायचं OH.
CH2OH ही अल्टरनेटिव्ह मेथड सांगतोय हा. इथं आपल्याला जर एक व्हॉल्यूम एवढं डायमिथिल टेरेफ्थॅलेट घेतला असेल तर दोन व्हॉल्यूम एवढं काय घ्यायचं आपल्याला, तर इथिलीन ग्लायकॉल घ्यायचे. तर रेशिओ कसा आहे, तर इथिलीन ग्लायकॉल पहा मी सांगतोय, इथिलीन ग्लायकॉल दुप्पट घ्यायचं आणि डायमिथिल टेरेफ्थॅलेट त्याच्या निमपट घ्यायचे. ओके, तर इथं काय होतं पहा, हे कंटेनर घ्यायचं, या कंटेनर मध्ये इथिलीन ग्लायकॉलचे दोन मॉलिक्यूल जर घेतले आपण तर डायमिथिल टेरेफ्थॅलेटचं एकच मॉलिक्यूल घ्यायचं आहे. ओके, आणि त्याला हीट करायचे किती केल्विनला, तर त्याला हीट करायचे. हीट करण्या अगोदर नाव सांगतो. CH2OH याचं नाव काय, तर याचं नाव आहे इथिलीन ग्लायकॉल. काय नाव याचं, इथिलीन ग्लायकॉल हे त्याचं नाव आहे. इकडचा इथिलीन ग्लायकॉल लिहायचा आणि इकडचा पण काय लिहायचं, तर इकडचा पण इथिलीन ग्लायकॉल हा आहे. ओके, आणि हे जे मधलं आहे याचं नाव काय, याचं नाव आहे डायमिथिल टेरेफ्थॅलेट. काय नाव याचं, डायमिथिल टेरेफ्थॅलेट. डायमिथिल टेरेफ्थॅलेट याचा शॉर्टकट DMT आहे. काय शॉर्टकट, तर DMT. व्हेन मी असं म्हणतोय, व्हेन dimethyl terephthalate and ethylene glycol in the ratio 1:2 is heated at 503 Kelvin, 503 Kelvin in presence of zinc acetate, and antimony trioxide. पहा, झिंक ऑक्साईडचा फॉर्म्युला माहिती आहे, CH3COO 2 टाइम झिंक आणि प्लस SB2O3. हे याला जर आपण हीट केलं 503 केल्विनला तर काय होतं ते नीट लक्षात घ्या. काय होतं पहा, तर हा जो डायमिथिल टेरेफ्थॅलेट आहे यातला CH3 आणि हा OH इन द फॉर्म ऑफ मिथिल अल्कोहोल निघून जातं. लक्षात घ्या काय सांगतो तर. ओके, CH3 आणि OH इन द फॉर्म ऑफ मिथिल अल्कोहोल निघून जातं. ओके, मिथिल अल्कोहोलच्या फॉर्मॅट मध्ये निघून जातं. CH3 आणि OH यांच्या फॉर्मॅट मध्ये ते निघून जातं. ओके, हे पहा. आणि मग काय होतं, तर इथं सांगतो मला OH CH2 हा कार्बन आणि हा O यांच्यात बॉन्ड जोडला जातो. तसंच हा कार्बन आणि हा O यांच्यात बॉन्ड जोडला जातो आणि ते लिहायचं खाली. ते काय लिहायचं पहा, खाली कसं लिहायचं, ही रिंग जशास तशी, नंतर याला C डबल बॉन्ड O पुढं O. ओके, O च्या नंतर आता हे CH3OH इन द फॉर्म ऑफ मिथिल अल्कोहोल निघून जातं. इथे लिहू शकतो मिथिल अल्कोहोलचे बाय प्रोडक्ट. ठीक आहे, नंतर लिहू आपण. ह्या O ला काय जोडायचं, इकडचा CH2 हा घ्या, CH2 त्याच्या पुढं CH2 त्याच्या पुढं CH2 त्याच्या पुढं काय OH. ओके, हा तसं इकडच्या रिंगला C डबल बॉन्ड OO आहे ना. चला पहा, C डबल बॉन्ड O. त्यानंतर हा O कोणाला जोडला जाईल, या CH2 ला. पुढं CH2 दिसतं तुम्हाला, त्याच्या पुढं OH. ओके, हा जो झाला याचं नाव काय, तर विद्यार्थी मित्रांनो इकडे हायड्रॉक्सी डायथिल टेरेफ्थॅलेट याचं नाव काय आहे, याचं नाव आहे डायहायड्रॉक्सी डायथिल टेरेफ्थॅलेट. ओके, टेरेफ्थॅलेट हे तयार झालं. आणि बाय प्रोडक्ट CH3OH आणि इकडचा CH3OH असे किती, तर असे 2 CH3OH. असे किती, तर 2 CH3OH. म्हणून when dimethyl terephthalate and ethylene glycol in the ratio 1:2 is heated at 503 Kelvin in presence of zinc acetate and antimony trioxide as a catalyst, it gives dihydroxy diethyl terephthalate. आणि विद्यार्थी मित्रांनो याचं पॉलिमरायझेशन जर झालं डायहायड्रॉक्सी डायथिल टेरेफ्थॅलेटला जर आपण 553 ते 573 किलो याला जर हिट केलं, ह्या कंटेनर मध्ये तयार होईल या दोघांच्या रिएक्शन पासून. आणि त्याला जर आपण हिट केलं किती पहा, 573 केल्विन पर्यंत. म्हणजे मी म्हणतोय 553 ते 573 केल्विन जर त्याला आपण हिट केलं तर त्याचं पॉलिमरायझेशन होतं. काय होतं त्याचं, तर त्याचं होतं पॉलिमरायझेशन होतं. आणि त्याच्यापासून जे तयार होतं ते असं कंपाऊंड तयार होतं. तर मी तुम्हाला असं म्हणतो, इथं CH2CH2O हा आहे, तर इथला OH काढायचा, हा OH काढायचा आणि इकडचा हा बॉन्ड तोडायचा. बाकीचं जशाच तसं राहायचं. इकडचा OH हा या कार्बनला जोडायचा. हे पहा तुमच्या लक्षात राहण्यासाठी, इकडचा OH हा या कार्बनला जोडायचा. दिसतं तुम्हाला वरून, या कार्बनला जोडायचा. ओके, आणि राहिलेलं जे कंटेंट लिहायचं ब्रॅकेट मध्ये सांगा काय असेल, CH2 कोणता बॉन्ड तोडायचा,
हा इकडचा कार्बन आणि ऑक्सिजन बॉन्ड तोडायचा, CH2 नंतर CH2 नंतर O नंतर C डबल बॉन्ड O, आलं लक्षात, C डबल बॉन्ड O. त्याच्या पुढे काय दिसते तुम्हाला, एरोमॅटिक रिंग दिसते, ही एरोमॅटिक रिंग जसं तशी, त्याच्या समोर C डबल बॉन्ड O, हा C डबल बॉन्ड O, त्याच्या समोर O, आणि हा कार्बन CH2OH, तर हा CH2 आणि हा OH याच्यात मिळून तयार होतं, आणि ही लिंकेज तुटून याच्या पुढे पुन्हा रिपीटिंग युनिट जोडलं जाणार आहे, याच्या पुढे जायचं N. ओके, आणि इथं पहा CH2OH इथं तयार होणारे पुन्हा, इथं तयार होणारे पुन्हा CH2OH, हे काय तर बाय प्रोडक्ट, हे काय असणार तर, आणि हे इथं झालं हे बाय प्रोडक्ट. याचं नाव काय, तर याचं नाव आहे इथिलीन ग्लायकॉल. याचं नाव काय तर इथिलीन ग्लायकॉल. आणि हे जे आपलं तयार झालेलं आहे याला म्हणायचं टेरिलीन. याला काय म्हणायचं, टेरिलीन, किंवा याला काय म्हणतो आपण, तर यालाच आपण म्हणतो डॅक्रॉन. हे झालं डॅक्रॉन. वेगवेगळ्या पद्धतीनं आपण हे तयार केलं. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही किती स्टेप रिएक्शन आहे, तर ही 2 स्टेप रिएक्शन आहे. स्टेप नंबर 1 कोणती, स्टेप नंबर 1 ही आहे हे तयार होण्याची, आणि स्टेप नंबर 2 ही आहे पॉलिमरायझेशन. स्टेप नंबर 2 कोणती तर पॉलिमरायझेशन. म्हणून मी याचं नाव लिहू शकतो. आणि स्टेप नंबर 1 ला मी म्हणू शकतो ट्रान्सहिस्टरिफिकेशन, आणि स्टेप नंबर 2 ला मी म्हणतो पॉलिमरायझेशन. काय म्हणतो तर पॉलिमरायझेशन असं म्हणत आहे, पॉलिमरायझेशन. ओके, आणि इथं पहा डायमिथिल टेरेफ्थॅलेटचे किती मॉलिक्यूल तर 1, म्हणून मी असं म्हणतोय DMT डायमिथिल टेरेफ्थॅलेट आणि इथिलीन ग्लायकॉल यांचा रेशिओ कसा आहे, 1 डायमिथिल टेरेफ्थॅलेट आणि इथिलीन ग्लायकॉलचे किती मॉलिक्यूल 2. म्हणून तुमच्या माहितीसाठी लक्षात ठेवा, हा रेशिओ काय आहे तर 2. इझी म्हणजे काय, इथिलीन ग्लायकॉल हे आहे, लक्षात ठेवा. When dimethyl terephthalate and ethylene glycol is heated at 503 Kelvin, इथे पहा, इथं या स्टेपला ट्रान्सहिस्टरिफिकेशन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, MCQ साठी, नीटच्या एक्झाम साठी लक्षात ठेवा, ट्रान्सहिस्टरिफिकेशन असं म्हटलं जातं. त्याचा अर्थ काय, तर डायमिथिल टेरेफ्थॅलेट हा ईस्टर कंपाऊंड आहे, C डबल बॉन्ड O, त्याचबरोबर C डबल बॉन्ड O हा ईस्टर कंपाऊंड आहे. डायमिथिल टेरेफ्थॅलेट हा ईस्टर आहे, याची रिएक्शन इथिलीन ग्लायकॉल सोबत होते, पुन्हा ईस्टर तयार होतो, C डबल बॉन्ड O, इथे दिसतं तुम्हाला C डबल बॉन्ड O. म्हणून ईस्टर पासून ईस्टर तयार होण्याच्या प्रोसेसला ट्रान्सहिस्टरिफिकेशन प्रोसेस असं म्हटलं जातं. म्हणून डायमिथिल टेरेफ्थॅलेट हा 2 इथिलीन ग्लायकॉलच्या मॉलिक्यूल सोबत रिएक्ट होऊन काय तर होतं, डायहायड्रॉक्सी डायथिल टेरेफ्थॅलेट हे ईस्टरच तयार होतं. आणि म्हणून ईस्टर पासून ईस्टर तयार होण्याच्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, तर ट्रान्सहिस्टरिफिकेशन म्हटलं जातं. म्हणून स्टेप नंबर 1 ला मी ट्रान्सहिस्टरिफिकेशन म्हटलं. आणि हे जे डायहायड्रॉक्सी डायथिल टेरेफ्थॅलेट तयार होतं, यांना जर आपण हिट केलं 553 ते 573 केल्विनला, तर असे लार्ज नंबर ऑफ डायहायड्रॉक्सी डायथिल टेरेफ्थॅलेट कंबाईन होतात, आणि त्याच्यापासून तयार होतं टेरिलीन, म्हणजेच कोणतं, डॅक्रॉन. आणि कोणत्या प्रकारचं पॉलिमर विद्यार्थी मित्रांनो, तर हे आहे पॉलिईस्टर टाइपचं पॉलिमर. ओके, याचे उपयोग जे आपण थोड्या वेळापूर्वीच पाहिले होते. पण ही कोणती मेथड सांगितली, दिस इज अनदर मेथड, म्हणजेच अल्टरनेटिव्ह मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ डॅक्रॉन. ओके, सोपं आहे. आणि कसं लक्षात ठेवायचं हे सांगितलं. सेंटरला काय लिहायचं, सेंटरला डायमिथिल टेरेफ्थॅलेट, याचं नाव काय, DMT डायमिथिल टेरेफ्थॅलेट, दोन्ही साइडनं 2 इथिल अल्कोहलचे मॉलिक्यूल, एका डायमिथिल टेरेफ्थॅलेटचा मिथिल ग्रुप आणि हा OH काय करून टाकायचा, मिथिल अल्कोहल, इकडचा इथिल अल्कोहलचा इथिलीन ग्लायकॉलचा OH, आणि हा CH3 काय होईल तर मिथिल अल्कोहल. किती बाय प्रोडक्ट, 2 मिथिल अल्कोहल जर निघून गेले तर इथं काय तयार होईल, तर इथं तयार होईल डायहायड्रॉक्सी डायथिल टेरेफ्थॅलेट. आणि आपल्याला माहिती आहे, ज्या ज्या रिएक्शन होत असताना साधे मॉलिक्यूल वॉटर, मिथिल अल्कोहोल, अमोनिया हे निघून जातात, त्या रिएक्शनला कंडेन्सेशन रिएक्शन म्हणायचं. आणि म्हणून ही कोणती रिएक्शन आहे, तर ही कंडेन्सेशन रिएक्शनच आहे. कोणती, कंडेन्सेशन रिएक्शन आहे. आणि ईस्टर पासून ईस्टर तयार झालं म्हणून या स्टेपला ट्रान्सहिस्टरिफिकेशन म्हटलेलं आहे. आणि डायहायड्रॉक्सी डायथिल टेरेफ्थॅलेटचे आपण जर असे लार्ज नंबर ऑफ मोनोमर्स असे जर आपण एकत्र हिट केले, तर यांचं पॉलिमरायझेशन होऊन टेरिलीन म्हणजेच डॅक्रॉन नावाचं पॉलिस्टर देखील तयार होतं. ही सेकंड मेथड आहे. आणि बाय प्रोडक्ट इथिलीन ग्लायकॉल. तर लक्षात ठेवा, सेकंड मेथड मध्ये आपण डायमिथिल टेरेफ्थॅलेटचा 1 मोनोमर आणि इथिलीन ग्लायकॉलचे 2 मोनोमर असा 1:2 रेशिओनं हे डॅक्रॉन तयार केलेले. ओके, तर कृपया हे लिहून घ्या, जेणेकरून आपल्याला पुढचं पाहता येईल. नेक्स्ट पाहू आपण फेनॉल, फॉर्माल्डिहाइड अँड रिलेटेड पॉलिमर्स. जसं आता आपण पॉलिईस्टर्स पाहिलं,
तसं फेनॉल आणि फॉर्माल्डिहाइडचे काही पॉलिमर पाहिजे तर पाहिजे फेनॉल फॉर्माल्डिहाइड अँड रिलेटेड पॉलिमर्स. तर अगोदर आपल्याला रिलेटेड पॉलिमर्सच्या ऐवजी अगोदर कोणतं पाहिजे फेनॉल आणि फॉर्माल्डिहाइडचे पॉलिमर पाहिजे. बाकीचं पुढच्या लेक्चरमध्ये पाहिजे. फेनॉल फॉर्माल्डिहाइड अँड रिलेटेड पॉलिमर्स त्यातलं पाहायचं प्रिपरेशन ऑफ बॅकेलाइट. सुरुवातीला काय पाहिजे प्रिपरेशन ऑफ बॅकेलाइट. बॅकेलाइट नावाचं पॉलिमर हे ब्रांच्ड पॉलिमर ब्रांच हे नेटवर्क पॉलिमर आहे. आपण टाइप मध्ये पाहिलं होतं क्लासिफिकेशन मध्ये. क्रॉस लिंक्ड पॉलिमर किंवा नेटवर्क पॉलिमर्स हे एक्झाम्पल कोणते त्याचे तर याचे एक्झाम्पल आहे बॅकेलाइट नावाचं पॉलिमर. कोणतं आहे बॅकेलाइट नावाचं पॉलिमर. तर बॅकेलाइट हे फेनॉल आणि फॉर्माल्डिहाइड पासून तयार होतो म्हणून त्याला फेनॉल फॉर्माल्डिहाइड पॉलिमर देखील म्हटलं जातं. मी इथे लिहिते मोनोमर्स ऑफ बॅकेलाइट. पाहिजे मोनोमर्स ऑफ बॅकेलाइट. मोनोमर्स ऑफ बॅकेलाइट काय तर ते आहेत फेनॉल अँड फॉर्माल्डिहाइड. फेनॉल अँड फॉर्माल्डिहाइड कृपया लक्षात ठेवा फॉर्माल्डिहाइड. तर तुम्हाला बॅकेलाइट कशापासून तयार होतं तर बॅकेलाइट इज मेड ऑफ फेनॉल अँड फॉर्माल्डिहाइड टाइप ऑफ स्टार्टिंग मटेरियल्स. तर मी असं म्हणणार आहे आपण बॅकेलाइट तयार करत असताना मध्येच रस्त्यामध्ये आपल्याला नोव्होलॅक नावाचं पॉलिमर देखील तयार होतं. कोणतं नोव्होलॅक नावाचं पॉलिमर तयार होतं. तर चला मी असं म्हणतो बॅकेलाइट तयार होण्यासाठी 3 स्टेज आहेत पहिली दुसरी आणि तिसरी. तिसऱ्या स्टेजला आपल्याला बॅकेलाइट तयार होतं. तर चला प्रिपरेशन ऑफ बॅकेलाइट हे पाहत असताना मी लिहितो स्टेज नंबर 1. स्टेज नंबर 1 तर किती स्टेज मध्ये कितव्या स्टेज मध्ये बॅकेलाइट तयार होतं तर तिसऱ्या स्टेज मध्ये बॅकेलाइट तयार होतं. तर मी असं म्हणतोय पहा इथं सांगतो तुम्हाला की आपण असं म्हणूया इथं आपण एक कंटेनर घेतलेलं आहे. काय घेतलं आपण इथं कंटेनर आणि या कंटेनर मध्ये आपल्याला घ्यायचं आहे मिक्सचर. आपल्याला घ्यायचं मिक्सचर. कशाचं मिक्सचर घ्यावं लागेल बरं आपल्याला जर आपल्याला बॅकेलाइट पॉलिमर तयार करायचं असेल तर आपल्याला स्टार्टिंग मटेरियल कोणतं फॉर्माल्डिहाइड. कोणतं घ्यावं लागेल फॉर्माल्डिहाइड आणि फेनॉल. फेनॉलचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला C6H5OH. काय तर C6H5OH फेनॉल घ्यावं लागतं. आणि त्याचबरोबर यामध्ये आपल्याला HCHO म्हणजे फॉर्माल्डिहाइड देखील टाकावं लागणार आहे. म्हणजेच काय फॉर्माल्डिहाइड देखील टाकावं लागणार आहे. हे फेनॉल आणि फॉर्माल्डिहाइडचं मिक्सचर आपण घेणार आहोत या कंटेनर मध्ये आणि या कंटेनरला आपल्याला काय करायचंय हीट करायचं आहे. काय करायचंय हीट करायचंय इन टाकू. आणि हीट करत असताना यामध्ये आपल्याला कॅटलिस्ट म्हणून एक तर आपल्याला ऍसिड टाकायचं आहे किंवा बेस टाकायचे. मी म्हणतोय एक तर तुम्ही डायल्यूट HCl टाकू शकता किंवा डायल्यूट NaOH टाकू शकता. ओके या कंटेनर मध्ये आपल्याला n नंबर ऑफ फेनॉल्स घ्यायचे तर n नंबर ऑफ फेनॉल आणि n नंबर ऑफ फॉर्माल्डिहाइड घ्यायचे तर आणि त्याच्यामध्ये थोडंसं ऍसिड टाकायचं किंवा थोडंसं बेस टाकायचं. आणि काय होतं पहा मी म्हटलं तिसऱ्या स्टेज मध्ये बॅकेलाइट तयार होतं. 3 स्टेज आहेत. स्टेज नंबर 1 तर ज्यावेळेस आपण ह्या कंटेनर मध्ये फेनॉल n नंबर घेऊ लार्ज नंबर ऑफ फेनॉल मॉलिक्यूल घेऊ आणि लार्ज नंबर ऑफ फॉर्माल्डिहाइड मॉलिक्यूल घेऊ त्याला हीट करू आणि हीट करत असताना जर त्याच्यात ऍसिड किंवा बेस जर टाकलं तर त्या फेनॉल आणि फॉर्माल्डिहाइड पासून 3 वेगवेगळे प्रोडक्ट तयार होतात. 3 वेगवेगळे प्रोडक्ट तयार होतात. पहा स्टेज फर्स्ट ते असले तुम्ही when phenol is react with फेनॉलचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला C6H5OH. हा काय आहे हा फेनॉल. when n number of phenol is react with n number of formaldehyde in presence of acid or base. कोणताही in presence of acid or base म्हणजे in presence of H plus किंवा in presence of OH minus. तर मी असं म्हणेल when phenol is react with formaldehyde आणि फॉर्माल्डिहाइड म्हणजेच कोणतं बरं तर त्यालाच आपण म्हणतो मिथेनॉल. त्याचा आययुपीसी नेम काय आहे तर मिथेनॉल. when n number of phenol and n number of formaldehyde react together it gives 3 different products. ते कोणकोणते आहेत ते नीट लक्षात घ्या. तर मी असं म्हणेल एक पहिला प्रोडक्ट असा तयार होतात. पहिले हे असे तयार होतात OH च्या जागी राहतं. काय येतं फेनॉल मध्ये OH च्या जागी इथं CH2OH. इथं काय होतं CH2OH तयार होतं. हे CH2OH हे झालं ऑर्थो हायड्रॉक्सी फेनॉल. ओके मी याला म्हणू शकतो ओ हायड्रॉक्सी मिथिल फेनॉल. याला काय म्हणू शकतो आपण ऑर्थो हायड्रॉक्सी मिथिल फेनॉल असं म्हणू शकतो. दुसरा तयार होतो तो अशा प्रकारचा प्रोडक्ट. पहिला बोनस सबस्टिट्यूटर दुसरा म्हणजे इथे एकच CH2 झाला. इथं दुसरा पहा इथं एक CH2OH येतो आणि इथं दुसरा CH2OH येतो. ओके आणि तिसरा कोणता तर तिसरा ट्राय सबस्टिट्यूटेड फेनॉल तयार होतो. कोणता ट्राय सबस्टिट्यूटेड फेनॉल तयार होतो. ओके पहा इथं आणि इथं लिहितो मी CH2OH. ओके
पहा इथं अगोदर पहिल्या स्टेज मध्ये काय होतं, when large number of phenol is react with large number of formaldehyde in presence of acid or base it gives three different product. पहिला मोनोहायड्रॉक्सीफेनॉल, नंतर डायहायड्रॉक्सीफेनॉल आणि तिसरा ट्रायहायड्रॉक्सीफेनॉल. यांचं नाव काय आहे, याचं नाव लिहू शकतो हा व्हायचे. तर याला आपण म्हटलं असतं ओ मिथिल फेनॉल, तर मी असं म्हणतो ओ हायड्रॉक्सी मिथिल फेनॉल. ओ हायड्रॉक्सी मिथिल फेनॉल हा आहे पहिला, ओ हायड्रॉक्सी मिथिल फेनॉल पहिला. नंतर दुसरा कोणता आहे, तर दोन ओएच आहे, तर डायहायड्रॉक्सी डायमिथिल फेनॉल, याचं नाव काय आहे, तर हा आहे डायहायड्रॉक्सी डायहायड्रॉक्सी डायमिथिल फेनॉल. डायहायड्रॉक्सी डायमिथिल फेनॉल हा एक तयार झाला. आणि तिसरा 1 2 3 पहा हे 3 ओएच ग्रुप, तर याचं नाव आहे ट्रायहायड्रॉक्सी ट्रायहायड्रॉक्सी ट्रायमिथिल फेनॉल. ट्रायहायड्रॉक्सी ट्रायमिथिल फेनॉल असे 3 प्रोडक्ट तयार होतात. पहिली स्टेज काय आहे, फेनॉलची आणि फॉर्मॅल्डिहाइडची रिएक्शन जर झाली तर 3 प्रोडक्ट तयार होतात, ऑर्थोहायड्रॉक्सी मिथिल फेनॉल, डायहायड्रॉक्सी मिथिल फेनॉल आणि ट्रायहायड्रॉक्सी मिथिल फेनॉल हे तयार होतात. ओके, त्यानंतर मी असं म्हणतो, त्यानंतर पुढच्या स्टेप मध्ये सांगतोय की स्टेप सेकंड मध्ये, तर स्टेज सेकंड म्हणतोय मी याला, स्टेज सेकंड. तर स्टेज सेकंड मध्ये काय होतं, हे जे तयार झालेले आहेत ऑर्थोहायड्रॉक्सी मिथिल फेनॉल, तर पहा स्टेज सेकंड मध्ये हे जे तयार झालेले आहेत ऑर्थोहायड्रॉक्सी मिथिल फेनॉल, कोण, ऑर्थोहायड्रॉक्सी मिथिल फेनॉल. ऑर्थोहायड्रॉक्सी मिथिल फेनॉल जे कुठं तयार झाले, तर जे या कंटेनर मध्ये तयार झालं. या कंटेनर मध्ये 1 2 आणि 3 प्रकारचे प्रोडक्ट तयार होतात. त्याच कंटेनर मध्ये इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड किंवा बेस, इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड किंवा बेस ऑर्थोहायड्रॉक्सी मिथिल फेनॉल ऑन पॉलिमरायझेशन. पहा इथे लिहितोय ऑर्थोहायड्रॉक्सी मिथिल फेनॉल ऑन पॉलिमरायझेशन, ऑन पॉलिमरायझेशन इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड और बेस. सांगितलं इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. ऑर्थोहायड्रॉक्सी मिथिल फेनॉल एकाला दुसरा, दुसऱ्याला तिसरा जर जोडला तर त्यांच्यापासून लिनियर पॉलिमर तयार होतं. त्या लिनियर पॉलिमरला नोहोलॅक म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं, नोहोलॅक. स्टेज सेकंड मध्ये काय होतं लक्षात घ्या, तर या 3 प्रोडक्ट पैकी जे पहिले ऑर्थोहायड्रॉक्सी मिथिल फेनॉल तयार होतं, हे जर लिनियर अटॅच झाले, लिनियर अटॅच झाले इन प्रेझेन्स ऑफ H+ म्हणजे ऍसिड, तर यांच्यापासून जे पॉलिमर तयार होणार आहे ते असं असणार. पहा याच्या शेजारी असं मी काढतोय, हा काढला एक, हा OH, इथं काय CH2OH, याच्या शेजारी काढतोय पहा मी, याच्या शेजारी काय काढतोय पहा, हे असं काढतोय. ओके, इथं OH, इथं CH2OH. म्हणजे ज्यावेळेस ऑर्थोहायड्रॉक्सी मिथिल फेनॉल एकानंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरं येईल, तर त्यांच्यातून काय होतं, तर तुम्हाला माहिती इथं काय नसतं म्हणजे हेच असतं, हा OH आणि H इन द फॉर्म ऑफ H2 निघून जातो. हा OH आणि याच्या पुढे देखील तुम्हाला माहिती आहे, याच्या पुढे देखील असंच असणार आहे. इथं OH असणार आहे, इथं CH2OH असणार आहे, इथं H असणार आहे, म्हणजे OH आणि H निघून जाणार आहे. तसंच इथं काय निघून जाणार आहे, इथं पण इथलं H निघून जाणार आहे. इकडच्याचं काय असणार, तिकडं दुसऱ्या ते CH2 असणार आहे. मग हे जे असे लिनियर पॉलिमर तयार होतात, पहा इथं हा OH आणि हा H निघून जाणार आहे, आणि म्हणून इथं काय तयार होईल, तर इथं लिंकेज तयार होईल. ती काय असेल, तर ती लिंकेज असेल, ती पाहिजे असेल CH2. तसंच हा OH आणि हा H निघून गेला, हा OH आणि हा H निघून गेला, म्हणजेच हे CH2 इथंच राहणार आहे. ओके, हे असं. आणि इथं पण पुढे CH2OH मधला OH निघून जाणार आहे. इथं काय असणार पुढं, तर इथं CH2, याचा अर्थ ती लिंकेज. ज्यावेळेस अशा प्रकारचं लिनियर पॉलिमर तयार होईल, ज्यावेळेस ऑर्थोहायड्रॉक्सी मिथिल फेनॉलचं पॉलिमरायझेशन होईल इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड, तर इथं जे तयार होणारे लिनियर पॉलिमर, त्या लिनियर पॉलिमरला म्हणायचं असतं नोहोलॅक. त्याला काय म्हणायचं असतं, नोहोलॅक. ऑर्थोहायड्रॉक्सी मिथिल फेनॉलचं लिनियर लिंक जर तयार झाली असेल, लिनियर लिंक जर तयार झाली असेल, तर त्या पॉलिमरला काय म्हणायचं, नोहोलॅक म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं, नोहोलॅक. आणि नोहोलॅक पॉलिमर इथं सांगतो लगेच, नोहोलॅक पॉलिमर इज युज्ड इन पेंट्स. आणि त्याचा उपयोग कशासाठी केला जातो, पेंट्स जे कलर असतात त्या पेंट्स मध्ये हे लिनियर नोहोलॅक पॉलिमर वापरलं जातं. युज्ड इन पेंट्स, कशामध्ये, तर पेंट्स मध्ये. ओके, नोहोलॅक इज अ पॉलिमर विच इज युज्ड इन पेंट्स. वेगवेगळ्या पेंट्स मध्ये ते वापरलं जातं. ओके, आणि आपल्याला बॅकलाइट तयार करायचं. आता पण बॅकलाइट तयार झालं का, नाही तयार झालं. इथं लिनियर पॉलिमर तयार झालं, पण ते कोणतं झालं, नोहोलॅक. याचे पण मोनोमर कोणते, तर फॉर्मॅल्डिहाइड आणि फेनॉल. स्टेज तिसरी, तर पहा मी काय म्हणतो,
ज्यावेळेस हे ऑर्थो हायड्रॉक्सी मिथिल फेनॉल लिनियर मध्ये लिंक होतील त्यावेळेस हा नोव्होलॅक नावाचा पॉलिमर होतो. आणि ज्यावेळेस ऑर्थो हायड्रॉक्सी मिथिल फेनॉल सोबत या कंटेनर मधले काही फेनॉल मॉलिक्यूल एकत्र येतील आणि ते लिनियर पण जातील आणि त्याचबरोबर ते खाली पण पसरले जातील. ज्यावेळेस लिनियर आणि ब्रांच अशा पद्धतीनं स्ट्रक्चर तयार होईल तिसऱ्या स्टेजमध्ये, तर तिसऱ्या स्टेजमध्ये तयार होणारं पॉलिमर कोणतं असणार आहे तर ते असणार आहे बॅकेलाइट नावाचं पॉलिमर. मग त्याचं फक्त तुम्हाला स्ट्रक्चर काढायचे आणि म्हणून मी इथं असं लिहितोय स्टेज थर्ड मध्ये असं लिहितोय नोव्होलॅक ऑन पॉलिमरायझेशन. पहा नोव्होलॅक ऑन पॉलिमरायझेशन गिव्स बॅकेलाइट. मग बॅकेलाइटचं स्ट्रक्चर कसं काढायचं तर ते सोपं आहे. याच्या अगोदर देखील काढलं आपण. ते तुम्हाला लिनियर पॉलिमर माहिती आहे. पहा इथं हे काढलं मी, रिंग काढली, याच्यावरती OH, याच्यावरती काय असतं तर OH. ठीक आहे. नंतर तुमच्या माहितीसाठी असं काढतोय तर पहा तुमच्या माहितीसाठी एकाच्या शेजारी दुसरं हे तुम्हाला दिसतंय. ठीक आहे. हे पहा इथं कोणता युनिट असणार आहे CH2 जसंच तसं काढायचं. नंतर हे पहा ओके इथं काय OH, त्याच्या पुढं काय, त्याच्या पुढं CH2. पहा मी काय काढले तर हे जसेच तसं काढले. हे लिनियर पॉलिमर काढलंय जसेच तसं. हा रिंग OH इथं CH2. ठीक आहे. इकडे झिगझॅग दाखवणार आहे, इकडे पण इकडे झिगझॅग असणार आहे. नोव्होलॅक मध्ये पण झिगझॅग असणार आहे. झिगझॅगचा अर्थ काय ते टू बी कंटिन्यू असणार. ते काय असणार टू बी कंटिन्यू. ओके या प्रकारे आपण त्याला दाखवतो. म्हणजे याचा अर्थ इथं N असतं. ठीक आहे. CH2 नंतर इथं OH आहे, इथं CH2 इथं आहे. तसंच हे काढत असताना इथं CH2 जोडायचं आणि ही जी रिंग आहे ही रिंग उलट्या साईडने काढायची. कशा साईडने काढायची उलट्या साईडने. हे असं. ओके तसंच इथं पण CH2 आणि इथं हे अशा प्रकारे काढायचं आणि हे असं इथं CH2 झिगझॅग इथं CH2 काय तर झिगझॅग. हे जे पॉलिमर तयार झालं हे कोणतं आहे तर हे आहे बॅकेलाइट नावाचं पॉलिमर. कोणतं आहे हे तर हे आहे बॅकेलाइट नावाचं पॉलिमर. ओके जे की तिसऱ्या स्टेज मध्ये तयार होतं. हे झालं प्रिपरेशन ऑफ बॅकेलाइट. हे लक्षात आलं तुमच्या. काय सांगितलं आपण तर मोनोमर्स ऑफ प्रिपरेशन ऑफ बॅकेलाइट पाहत असताना बॅकेलाइट हे काय आहे तर बॅकेलाइट हे थर्मोसेटिंग पॉलिमर आहे. जे पॉलिमर हीट केले असता हीट होत नाहीत आणि जर हाय टेम्परेचरला ते जर आपण हीट केले ते हीट होतात तर मग ते पुन्हा सॉफ्ट होत नाही. ओके म्हणून म्हणजेच ज्यांना गरम केलं तर गरम होत नाहीत आणि जास्त जर आपण हीट दिलं त्याला गरम जर झालं तर ते पुन्हा थंड झाले तर त्यांची ते रिमूव्ड होत नाहीत. ओके थर्मोसेटिंग ते पॉलिमर्स आहेत. तर प्रिपरेशन ऑफ बॅकेलाइट तयार करण्यासाठी लागणारे मोनोमर कोणते तर ते आहेत फेनॉल आणि फॉर्मॅल्डिहाइड नावाचे दोन मोनोमर्स लागतात. स्टेज नंबर 1 जर आपण म्हणजे करणारच. ओके हे कंटेनर घेतलं. व्हेन phenol and formaldehyde is heated in presence of acid or base it gives 3 type of products: orthohydroxymethylphenol, dihydroxydimethylphenol and trihydroxydimethylphenol. यांच्यापैकी ह्या कंटेनर मध्ये काय होतं यांच्यापैकी ज्या कंटेनर मध्ये जर ऑर्थोहायड्रॉक्सीमिथिलफेनॉल लिनियर लिंक मध्ये जर अटॅच होत गेले. पहा लिनियर लिंक मध्ये जर अटॅच होत गेले when orthohydroxymethylphenol in presence of acid on polymerization gives linear polymer which is called as a Novolak. फेनॉल आणि फॉर्मॅल्डिहाइड पासून जे लिनियर पॉलिमर तयार होतं. पहा जे लिनियर तयार होतं त्याला ब्रांच नसतात. जे फक्त सनोड रेषे तयार होतं त्याला नोव्होलॅक नावाचं पॉलिमर म्हटलं जातं. आणि हे जे नोव्होलॅक नावाचं पॉलिमर आहे ते लिनियर आहे आणि याचा उपयोग कशासाठी केला जातो तर याचा उपयोग पेंट मध्ये वापरण्यासाठी केला जातो. एशियन पेंट्स जे असतात वार्निशेस किंवा घराला द्यायचे जे एशियन पेंट ऑइल पेंट्स असतात त्या ऑइल पेंट्स मध्ये या नोव्होलॅकचा उपयोग केला जातो. आणि तिसरं स्टेज मध्ये काय बॅकेलाइट. तर याच कंटेनर मध्ये जर नोव्होलॅक म्हणजे काय तर हे नोव्होलॅक म्हणजे लिनियर पॉलिमरचं जर पॉलिमरायझेशन जर झालं ज्यावेळेस नोव्होलॅक आणि फेनॉल यांचं पॉलिमरायझेशन होईल. when Novolak and phenol polymerizes to give a cross linked polymer which is called as a bakelite. त्यालाच काय म्हणतो आपण तर bakelite नावाचं पॉलिमर होतं. पण ते कधी तयार होतं
नोव्होलॅक आणि फेनॉल यांचं पॉलिमरायझेशन होऊन तयार होतं जे नेटवर्क लाईक पॉलिमर विच इज कॉल्ड ॲज बॅकेलाइट किंवा त्यालाच आपण म्हणतो क्रॉस लिंक्ड पॉलिमर. पण ह्याचं एक्झाम्पल नाव काय तर बॅकेलाइट हे नाव आहे. ह्याचे युजेस काय आहेत, ह्या पॉलिमरचे युजेस काय आहेत, तर मी असं म्हणतो बॅकेलाइट नावाचं पॉलिमर हे कंगवा तयार करण्यासाठी केलं जातं. काय करण्यासाठी? कंगवा तयार करण्यासाठी केला जातो. ओके, केस विचारण्याचा कंगवा तयार करण्यासाठी. त्याचबरोबर हे जे खटके असतात, ओके, हे जे खटके असतात स्विच ज्याला आपण म्हणतो, काय म्हणतो, स्विच म्हणतो, हे स्विच तयार करण्यासाठी देखील बॅकेलाइट नावाच्या पॉलिमरचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर क्लासिफिकेशन चालू असताना तुम्हाला सांगितलं होतं की जे कुकर असतं, कुकरचं जे हँडल बार असतं, हँडल बार तयार करण्यासाठी देखील या पॉलिमरचा उपयोग केला जातो. कोणत्या? बॅकेलाइट नावाच्या. म्हणून मी असं म्हणतो बॅकेलाइट पॉलिमर इज युज्ड, बॅकेलाइट पॉलिमर इज युज्ड टू प्रिपेअर काय तयार करण्यासाठी? युज्ड टू प्रिपेअर कॉम्स, कंगवे, कॉम्स. त्याचबरोबर स्विचेस, त्याचबरोबर काय? स्विचेस तयार करण्यासाठी. त्याचबरोबर हँडल्स ऑफ कुकर बार, हँडल्स ऑफ कुकर, आणि आपण त्याला हँडल्स ऑफ कुकर हे तयार करण्यासाठी वापरलं जातं. स्विचेस, हँडल्स ऑफ कुकर, फ्राईंग पॅन्स, त्याचबरोबर हँडल्स ऑफ कुकर, त्याचबरोबर हँडल्स ऑफ फ्राईंग पॅन्स, हँडल्स ऑफ फ्राईंग पॅन्स. भाजी तयार करण्यासाठी जे फ्राईंग पॅन असतं किंवा हॉटेलमध्ये किंवा घरी पण असतं, तर त्याचे जे मूठ असते, जे आपण म्हणतो मूठ, तर ते तयार करण्यासाठी हे वापरलं जातं, फ्राईंग पॅन्स. ओके, या प्रकारे हे झालं. ओके, बॅकेलाइट युजेस काय तर बॅकेलाइट नावाचं पॉलिमर जे आहे, बॅकेलाइट इज अ पॉलिमर युज्ड टू प्रिपेअर कॉम्स म्हणजे कंगवा तयार करण्यासाठी. ओके, कशासाठी? कंगवा तयार करण्यासाठी. त्याचबरोबर स्विचेस म्हणजे खटके, म्हणजे काय तर हे जे खटके आहेत हे खटके तयार करण्यासाठी वापरलं जातं. हँडल्स ऑफ कुकर, कुकरचं जे हँडल असतं ते आपण कॅच करण्यासाठी, ते धरण्यासाठी जे ब्लॅक कलरचं जे असतं ते बार असतं, हँडल बार, तर ते कशापासून तयार झालं असतं, तर ते बॅकेलाइट नावाच्या पॉलिमर पासून तयार झालं असतं. किंवा फ्राईंग पॅन, भाजी तयार करण्यासाठी कुकर व्यतिरिक्त आणखी एक पॅन असतं फ्राईंग पॅन, तर त्या फ्राईंग पॅन मध्येच फ्राईंग पॅनची जी मूठ असते किंवा जे हँडल असतं ते तयार करण्यासाठी देखील बॅकेलाइट नावाच्या पॉलिमरचा उपयोग केला जातो. ओके, हे झालं बॅकेलाइट विषयी. पुढचे पॉलिमर्स आपल्याला आणखीन पाहिजे तर युरिया फॉर्मॅटेड पॉलिमर असेल किंवा त्याचबरोबर आणखीन मेलॅमाइन नावाचं पॉलिमर. ओके, एवढं तर पाहून घ्या. ओके, एवढं पाहून घ्या. ओके, हे झालं आपलं पॉलिमर आणि त्याचं प्रिपरेशन. तर पॉलिमर कसं तयार झालं बॅकेलाइट हे तुमच्या लक्षात आलंच असेल. ओके, बॅकेलाइट तयार होत असताना किती स्टेज आहेत तर 3 स्टेज आहेत. पहिली स्टेज लक्षात आलं तुमच्या की सगळ्यात अगोदर फेनॉल आणि फॉर्मॅल्डिहाइड अँड रिलेटेड पॉलिमर्स पाहतो. त्यातला आपण पाहिलं नंबर 1 कोणतं, तर प्रिपरेशन ऑफ बॅकेलाइट. तर बॅकेलाइट इज अ नेटवर्क पॉलिमर. याच्यातली एमसीक्यू लक्षात ठेवा. बॅकेलाइट हे नेटवर्क म्हणजे क्रॉस लिंक्ड पॉलिमर आहे. कसं? नेटवर्क म्हणजे क्रॉस लिंक्ड पॉलिमर आहे. आणि बॅकेलाइट हे कशापासून तयार होतं? बॅकेलाइट इज मेड अप ऑफ फेनॉल अँड फॉर्मॅल्डिहाइड मोनोमर्स. मोनोमर्स ऑफ बॅकेलाइट आर फेनॉल अँड फॉर्मॅल्डिहाइड. किती स्टेज आहेत तर 3. पहिल्या स्टेज मध्ये काय होतं? फेनॉल, n number of phenol molecules. When n number of phenol and n number of formaldehyde is heated in presence of acid or base, अल्कली किंवा ऍसिडच्या माध्यमात होऊन काय होतं, तर फेनॉल आणि फॉर्मॅल्डिहाइडची रिएक्शन होऊन 3 प्रकारचे प्रोडक्ट तयार होतात. पहिलं कोणतं आहे? ओ हायड्रॉक्सी मिथिल फेनॉल. कशामुळे? कारण ऑर्थो पोझिशन होते आहे. ओके, CH3 मधला OH निघून गेला. इथं माहिती तुम्हाला, इथं जर CH3 असतं, इथं जर CH3 असतं, त्याला आपण म्हणत असतो ओ मिथिल फेनॉल. तर या मिथिलचा H कोणी काढला? OH न, म्हणून याचं नाव आहे ऑर्थो हायड्रॉक्सी मिथिल फेनॉल. इथं ऑर्थो आणि पॅरा म्हणून याचं नाव आहे डायहायड्रॉक्सी डायमिथिल फेनॉल. आणि इथं ट्रायहायड्रॉक्सी ट्रायमिथिल फेनॉल. असे 3 प्रोडक्ट तयार होतात. यातल्यापैकी कोणता उपयोगी आहे पॉलिमर तयार करण्यासाठी नोव्होलॅक आणि बॅकेलाइट? तर ऑर्थो हायड्रॉक्सी मिथिल फेनॉल. दुसऱ्या स्टेज मध्ये काय होतं? हे जे पहिल्या स्टेज मध्ये ऑर्थो हायड्रॉक्सी मिथिल फेनॉल तयार झालेले आहेत. ऑर्थो हायड्रॉक्सी मिथिल फेनॉल वेन n नंबर ऑफ ऑर्थो हायड्रॉक्सी मिथिल फेनॉल चं पॉलिमरायझेशन जर झालं, एकाला दुसऱ्याला तिसरा जर असे जोडले गेले तर लिनियर फॅशन मध्ये जे तयार होतं
ते आहे नोव्होलॅक नावाचं पॉलिमर. म्हणून ऑर्थोहायड्रॉक्सी मिथिल फेनॉल इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड ऑन पॉलिमरायझेशन गिव्स अ लिनियर पॉलिमर विच इज कॉल्ड ॲज अ नोव्होलॅक. नोव्होलॅक हे कसं आहे तर नोव्होलॅक हे लक्षात ठेवा लिनियर पॉलिमर आहे. कसं तर लिनियर पॉलिमर आहे. आणि तिसऱ्या स्टेज मध्ये आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस नोव्होलॅक आणि फॉर्माल्डिहाइड यांची रिएक्शन होते आणि कंटिन्यू चेन चालणं पण आणि चेन खाली पण आणि वरी पण एक्सपांड होत जाते, त्यावेळेस ते जे पॉलिमर तयार होतं ते कोणतं असतं तर बॅकेलाइट असतं. आणि म्हणून थोडक्यात तुम्हाला काहीतरी पॉईंट त्याच्या लक्षात यावे. तुम्हाला फक्त हे असंच असतं बरं, एवढंच कळायचं असतं, ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ बॅकेलाइट. किंवा आपण आताच पाहिलं की नोव्होलॅक कोणाचं, नोव्होलॅकचं जर पॉलिमरायझेशन झालं कोणासोबत, नोव्होलॅक आणि फेनॉल यांचं पॉलिमरायझेशन जर झालं तर बॅकेलाइट तयार होतं. ते पाहिलं थोडक्यात. ऑर्थोहायड्रॉक्सी मिथिल फेनॉल म्हणजे ऑर्थोहायड्रॉक्सी मिथिल फेनॉल रिएक्ट विथ अनदर, हे कशाविषयी तर मी बॅकेलाइट विषयी सांगते. आता ऑर्थोहायड्रॉक्सी मिथिल फेनॉल रिएक्ट विथ अनदर मॉलिक्यूल ऑफ फेनॉल टू फॉर्म अ कंपाउंड हॅव्हिंग टू रिंग्स जॉइंड बाय CH2 लिंकेज. आता पहा हे जे कंपाउंड आहे या कंपाउंड मध्ये ह्या ज्या दोन रिंग आहेत ह्या कशाने जॉईन झाल्या CH2 न. ही पहा CH2 न आणि ही पण पहा CH2 न. तर म्हणून असं सांगतो की बॅकेलाइट मध्ये काय माहिती तुम्हाला तर ऑर्थोहायड्रॉक्सी मिथिल फेनॉल रिएक्ट विथ अनदर मॉलिक्यूल ऑफ फेनॉल टू फॉर्म अ कंपाउंड हॅव्हिंग टू रिंग्स जॉइंड बाय CH2 लिंकेज. फेनॉल मध्ये दोन रिंग कशाने जोडलेले असतात तर CH2 न जोडलेले असतात. कशाने तर CH2 न जोडलेले असतात. अशा पण जर तुम्ही पाहिल्या उभ्या पण पाहिल्या किंवा आडव्या पण पाहिल्या त्या CH2 न जोडलेल्या असतात. MCQ साठी लक्षात ठेवा. नंतर द प्रोसेस कंटिन्यूज, ही प्रोसेस अशी कंटिन्यू चालणं आणि खाली असणं हे सुरूच राहील. द प्रोसेस कंटिन्यूज फर्दर टू फॉर्म अ पॉलिमर ऑफ हाय मॉलिक्युलर वेट. ओके. आणि ऑर्थोहायड्रॉक्सी मिथिल फेनॉलचं लिनियर आणि त्याचबरोबर ब्रांच्ड ही जी ग्रोथ आहे जोपर्यंत मोठा मॉलिक्यूल तयार होत नाही तोपर्यंत ते चालूच राहते. फेनॉल इज O, P डायरेक्टिंग आपल्याला माहितीच आहे. फेनॉल मध्ये OH हा इलेक्ट्रॉन देणारा असल्या कारणानं ह्या दोन ऑर्थो आणि एक पॅरा पोझिशन कसे असते तर ऍक्टिव्ह असते. फेनॉल इज ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ऍट 2 ऑर्थो अँड 1 पॅरा पोझिशन. द प्रोसेस कंटिन्यूज फर्दर टू फॉर्म क्रॉस लिंक्ड 3-dimensional space network solid by linking at 2 ortho and 1 para position. Okay, this network solid is called as a bakelite. आणि फेनॉलची टेंडन्सी आपण म्हटलं ना मगाशीच की ऑर्थोहायड्रॉक्सी मिथिल फेनॉल आणि पुन्हा फेनॉलचे मॉलिक्यूल यांची रिएक्शन होते आणि हा जो फेनॉल आहे त्याच्या दोन ऑर्थो आणि पॅरा पोझिशन रिएक्टिव्ह आहेत. म्हणून फेनॉल सोबत ऑर्थोहायड्रॉक्सी मिथिल फेनॉलनं कंटिन्यू लिंकही तयार होते आणि खालीही तयार होतं आणि त्याच्यापासून जे स्ट्रक्चर तयार होतं ते असं क्रॉस लिंक्ड बॅकेलाइट स्ट्रक्चर तयार होतं. हे झालं बॅकेलाइट नावाचं पॉलिमर. ओके. याचा अर्थ काय, याचा अर्थ इकडे हे असंच कंटिन्यू असेल, याचा अर्थ इकडे कंटिन्यू असेल, या CH2 च्या पुढे पुढे CH2 असेल म्हणजे रिंग असेल, याच्या पुढे असेल. तर हे एक्झॅक्ट स्ट्रक्चर झालं कोणाचं, बॅकेलाइटचं स्ट्रक्चर झालं. आणि ह्या बॅकेलाइटचा उपयोग आपण आताच पाहिलं की भांग पाडण्यासाठी जो तयार कंगवा लागतो तो कंगवा बॅकेलाइटने तयार होतो. त्याचबरोबर फ्राईंग पॅन, जे फ्राईंग पॅन असतं भाजी तयार करण्याचं वगैरे ते फ्राईंग पॅनचं हँडल बार हे बॅकेलाइटचं असतं. त्याचबरोबर कुकरचं हँडल बार बॅकेलाइटचं असतं. खटके जे आपण म्हणतो, स्विचेस जे म्हणतो ते खटके जे असतात हे पण बॅकेलाइटचे असतात. अशा प्रकारे इथं आज आपण पाहिलं प्रिपरेशन ऑफ डॅक्रॉन. ओके. आणि बॅकेलाइट. तर डॅक्रॉन जे पॉलिमर आहे ते पॉलिइस्टर आहे आणि बॅकेलाइट हे क्रॉस लिंक्ड पॉलिमर आहे. तर तुम्हाला आठवत असेल डॅक्रॉन पॉलिमर तयार करण्यासाठी कोणते मोनोमर लागतात तर डॅक्रॉन तयार करण्यासाठी दोन पद्धती आहेत. तर पहिली पद्धत, डॅक्रॉन जर तयार करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे काय लागतं, टेरेफ्थॅलिक ऍसिड आणि इथिलीन ग्लायकॉल. टेरेफ्थॅलिक ऍसिड आणि इथिलीन ग्लायकॉल पासून देखील आपल्याला डॅक्रॉन म्हणजेच टेरिलिन तयार होतं. त्याचबरोबर डॅक्रॉन जर तयार करायचं असेल तर आपण डायमिथिल टेरेफ्थॅलेट आणि इथिलीन ग्लायकॉल देखील वापरू शकतो. आणि त्याचबरोबर बॅकेलाइट तयार करण्यासाठी आपल्याला फेनॉल आणि फॉर्माल्डिहाइड हे लागतं. बॅकेलाइट हे 3 स्टेज मध्ये तयार होतं. पहिली स्टेज, दुसरी स्टेज, तिसरी स्टेज. पहिल्या स्टेज मध्ये फेनॉलची रिएक्शन फॉर्माल्डिहाइड सोबत होऊन 3 प्रकारचे प्रोडक्ट तयार होतात. ऑर्थो हायड्रॉक्सी मिथिल फेनॉल, डायहायड्रॉक्सी मिथिल फेनॉल आणि ट्रायहायड्रॉक्सी मिथिल फेनॉल. दुसऱ्या स्टेज मध्ये
ज्यावेळेस फक्त ऑर्थो हायड्रॉक्सी मिथिल फेनॉलचं पॉलिमरायझेशन लिनियर लिंकनं तयार होणारं पॉलिमर हे नोव्होलॅक असतं, जे एशियन पेंट्स मध्ये वापरलं जातं ते लिनियर पॉलिमर असतं. आणि नोव्होलॅक म्हणजेच काय, ऑर्थो हायड्रॉक्सी मिथिल फेनॉल आणि फेनॉलचं पॉलिमरायझेशन होऊन आपल्याला तयार होतं ते म्हणजे कोणतं, तर ते तयार होतं बॅकलाइट नावाचं पॉलिमर. कोणतं तयार होतं, बॅकलाइट नावाचं पॉलिमर. म्हणून मगाशी आपण असं लिहिलं होतं, मगाशी आपण इथं असं लिहिलं होतं, आठवतंय तुम्हाला, तर इथं आपण असं लिहिलं होतं की नोव्होलॅक आणि फेनॉल, नोव्होलॅक आणि फेनॉल ऑन पॉलिमरायझेशन, नोव्होलॅक ऑन फेनॉल अँड पॉलिमरायझेशन. नोव्होलॅकचं आणि फेनॉलचं एन नंबर ऑफ नोव्होलॅक आणि एन नंबर ऑफ फेनॉल यांचं पॉलिमरायझेशन काय तयार होतं, तर बॅकलाइट नावाचं आपलं हे पॉलिमर तयार होतं. ओके, तर आज आपण पाहिलं बॅकलाइट आणि डायक्रॉन कसं तयार करायचं. रिमेनिंग कोणतं, तर रिलेटेड पॉलिमर्स म्हणजे युरिया फॉर्मॅटेड पॉलिमर असेल किंवा मेलामाइन फॉर्मॅटेड पॉलिमर असेल ते पाहू आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये. ओके, सो थँक्यू सो मच फॉर टुडे. ओके, लिहून घ्या हे.